नेहमी बोलण्यासाठी लागणारी सोपी आणि छोटी वाक्य ही आज आपण बघतोय. काही सेंटेन्स स्टार्टर्स बघूया. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीचे एक 2-3 शब्द आणि ते वापरून आपण अनेक वाक्य तयार करू शकतो. असे अगदी सोपे पण रोज नेहमी सतत लागणारे असे. सो लेट्स बिगिन. पहिलं, आय ॲम. आय ॲम आणि पुढे काय येणार आहे? एकतर ॲजेक्टिव्ह म्हणजे एखादी भावना किंवा एखादा डिस्क्राईब करणारा शब्द. चांगला, वाईट, छान, बरा, नीट अशा प्रकारचा शब्द. बघूया. पहिलं, मी आनंदात आहे किंवा मी खुश आहे असं म्हणायचं आहे. आय एम हॅपी. आय एम हॅपी. मला उत्सुकता आहे किंवा मला कुतूहल आहे. आय एम क्युरियस. आय एम क्युरियस. मी डॉक्टर आहे. आय एम अ डॉक्टर. आय एम अ डॉक्टर. इथे अ येईल बरं का. जिथे आपण गुड, बॅड, हॅपी, नाईस असे ॲजेक्टिव्स वापरतोय त्याच्या आधी अ येणार नाही. पण आपला प्रोफेशन किंवा व्यवसाय सांगताना त्याच्या आधी मात्र अ येईल. आय ॲम अ डॉक्टर असं. मी गृहिणी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आपण काय म्हणणार? आय ॲम अ होममेकर. आय ॲम अ होममेकर. हे झालं पहिलं सेंटेन्स स्टार्टर आणि त्याच्यापासून होणारी वाक्य. अशी कितीही वाक्य तुम्ही करू शकता. पुढचं, इथे पण आय ॲम आहे. पुढचं आहे आय ॲम आणि आय एन जी. आय एन जी कशाला? अर्थातच व्हर्बला, म्हणजेच त्या वाक्यातल्या ॲक्शनला किंवा क्रियेला. असं म्हणायचं आहे की मी काम करतीये किंवा मी काम करतोय. आय ॲम वर्किंग. आय ॲम वर्किंग. मी अभ्यास करतीये. आय एम स्टडिंग. आय एम स्टडिंग. मी स्वयंपाक करतीये. आय एम कुकिंग. आय एम कुकिंग. मी काहीच करत नाही आहे. आय एम नॉट डुईंग एनिथिंग. आय एम नॉट डुईंग एनिथिंग. किंवा हेच वाक्य आय एम डुईंग नथिंग. आय एम डुईंग नथिंग. आणखी एक यासाठीच आय एम नॉट डुईंग एनिथिंग ॲज सच. आय एम नॉट डुईंग एनिथिंग ॲज सच म्हणजे मी फारसं काही करत नाही आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दाम सांगितलेत. म्हणजे नॅचरली जसं आपण मराठीत बोलतो ना तसंच आपल्याला बोलता यावं असं. फारसं काही करत नाही आहे किंवा काहीच करत नाही आहे असं नॅचरली बोलण्यासाठी. सो ते सगळे तुम्ही बोलून नक्की पहा. पुढचा नेक्स्ट पुढचा सेंटेन्स स्टार्टर आहे आपला ही इजंट. ही इजंट म्हणजेच ही इज नॉट. ही इज नॉट न म्हणता ही इजंट म्हणूया. हे जास्त नॅचरल आहे. जसं तो अभ्यास करत आहे पेक्षा तो अभ्यास करतोय हे बोलणं जास्त कॉमन आहे ना, तसंच. त्यामुळे आपण ही इजंट असं आपण बोलून वापरून पाहूया. तो इथे राहत नाही आहे सध्या असं आपल्याला म्हणायचं आहे. ही इजंट स्टेईंग हिअर ॲट द मोमेंट. ही इजंट स्टेईंग हिअर ॲट द मोमेंट. तो या कंपनीत काम करत नाही. ही इजंट वर्किंग इन दिस कंपनी. किंवा असं म्हणायचं असेल तो आता या ऑफिसमध्ये सध्या काम करत नाही आहे तर आपण काय म्हणणार? ही इजंट वर्किंग इन दिस ऑफिस. ही इजंट वर्किंग इन दिस ऑफिस. हे जास्त कॉमन आहे. सध्या असेल तर त्यासाठी इजंट डुईंग, इजंट वर्किंग हे जास्त कॉमन आहे. हे जास्त योग्य आहे. तो पुरेसं काम करत नाही आहे किंवा तो नीट काम करत नाही आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. कसं म्हणणार? ही इजंट वर्किंग प्रॉपरली. ही इजंट वर्किंग प्रॉपरली. तो माझा मित्र नाही आहे. ही इजंट माय फ्रेंड. किंवा ही इज नॉट माय फ्रेंड. अशा पद्धतीने आपण ही इजंट आणि त्याची वाक्य पाहिली. आता पुढचं सेंटेन्स स्टार्टर आहे आर यू समथिंग. इथे पण आपण पहिल्यासारखंच प्रोफेशन वापरू शकतो. आर यू अ डॉक्टर. तू डॉक्टर आहेस का? किंवा तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्ही बिझनेसमन आहात का? आर यू अ बिझनेसमन. आर यू अ बिझनेसमन. तू तुझ्या नोकरीत खुश आहेस का? आर यू हॅपी इन युअर जॉब. आर यू हॅपी इन युअर जॉब.
आता ह्याच्याच पुढचा आर यू आणि आय एन जी, जसं आपण मगाशी आय ॲम आणि आय एन जी बघितला तसंच आर यू अँड वर्ब आय एन जी. समजा आपण असं म्हणतो आहे, तू आत्ता काही काम करतो आहेस का? आर यू डुईंग समथिंग ॲट द मोमेंट? आर यू डुईंग समथिंग ॲट द मोमेंट? तू या प्रोजेक्टवर काम करतो आहेस का? आर यू वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट? आर यू वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट? समजा आपण कोणाला फोन केला आहे आणि आपण त्याला विचारतोय, तू आत्ता गाडी चालवतोय, आवाज आला ना आपल्याला तिकडनं, म्हणून आपण विचारतोय तू गाडी चालवतोयस का? तर आपण म्हणणार आर यू ड्रायविंग? आर यू ड्रायविंग? अशा प्रकारे हा आपला आणखी एक सेंटेन्स स्टार्टर झाला. द नेक्स्ट वन इज ही समथिंग. आता इज ही नंतर सुद्धा एक ॲजेक्टिव्ह येईल किंवा त्याचं प्रोफेशन येईल किंवा ॲक्शन येईल, वर्ब आय एन जी. तो तुझ्या शेजारी राहतो का किंवा तो तुझा शेजारी आहे का? इज ही युअर नेबर? इज ही युअर नेबर? तो तुमच्या टीमचा लीडर आहे का? इज ही युअर टीम लीडर? इज ही युअर टीम लीडर? आणि वर्ब आय एन जी जेव्हा असेल तेव्हा कसं असेल, तो अमुक एक गोष्ट करतोय का असं असेल. सो आपण असं समजा म्हणायचं आहे की तो तुला मदत करतोय का? इज ही हेल्पिंग यू? इज ही हेल्पिंग यू? तो खेळतोय का? इज ही प्लेइंग? इज ही प्लेइंग? अशा प्रकारे. पुढचा सेंटेन्स स्टार्टर आहे आपला आय डू, आय वर्क, आय आणि त्याच्यानंतर वर्ब. आय डू, आय वर्क, आय लिव्ह, आय कुक एट्सेट्रा. आता तुम्ही जर बघितलं तर हे वर्ब जसं आहे तसंच्या तसं आहे, म्हणजे त्याला काही आय एन जी एस वगैरे काही नाही लागलेलं. सोपा सेंटेन्स स्टार्टर आहे. समजा असं म्हणायचं आहे की मी दर रविवारी चालायला जाते. आय गो फॉर अ वॉक ऑन एव्हरी संडे. आय गो फॉर अ वॉक ऑन एव्हरी संडे. मी जॉब करते. अगदी सोपं वाक्य. मी जॉब करते. आय डू अ जॉब. आय डू अ जॉब. मी या कंपनीत जॉब करते. आय डू अ जॉब इन दिस कंपनी. आय डू अ जॉब इन दिस कंपनी. मी रोज स्वयंपाक स्वतःच करते किंवा करतो. आय कुक एव्हरी डे. आय कुक एव्हरी डे. मी बहुतेक वेळा ऑफिसच्या गाडीनी ऑफिसला जाते असं म्हणायचं आहे. आय युजली गो टू ऑफिस बाय ऑफिस व्हेकल. आय युजली गो टू ऑफिस बाय ऑफिस व्हेकल. मी या वेळेला सहसा काही करत नाही, म्हणजे यावेळेला मी फ्री असते अशा अर्थाने. कसं म्हणणार आपण? आय डोंट डू मच वर्क ॲट दिस टाईम जनरली, किंवा जनरली आय डोंट डू मच वर्क ॲट दिस टाईम असं आपण म्हणू शकतो. सो आय आणि वर्ब असा हा सेंटेन्स स्टार्टर आहे. आणि याच्यात आपण जनरली, ऑलवेज, समटाईम्स असे शब्द वापरू शकतो, म्हणजे बऱ्याचदा किंवा कधीतरी, क्वचित असे शब्द आपण वापरू शकतो. त्यातले काही आपण आत्ता वापरले आहेत. पुढचा नेक्स्ट सेंटेन्स स्टार्टर इज ही डज, ही वर्क्स, ही कुक्स एट्सेट्रा. जसं आपण आत्ता आय म्हणलो तसंच तो 2 तास अभ्यास करतो असं म्हणायचं आहे. ही स्टडीज फॉर 2 hours किंवा ही स्टडीज फॉर 2 hours एव्हरी डे. तो या सोसायटीत राहतो. ही लिव्स इन दिस सोसायटी. ही लिव्स इन दिस सोसायटी. ती नोकरी करत नाही, ती जॉब करत नाही असं म्हणायचं आहे. शी डझंट डू अ जॉब. शी डझंट डू अ जॉब. ती ऑफिसला स्वतःच्या गाडीने जाते. शी ड्राईव्ज टू ऑफिस. शी ड्राईव्ज टू ऑफिस. म्हणजे ती स्वतःच्या गाडीने जाते, स्वतःच गाडी चालवते, हा सगळा अर्थ त्याच्यामध्ये आला. शी ड्राईव्ज टू ऑफिस असं. आणखी एक सेंटेन्स स्टार्टर बघूया.
आय डोंट. आय डोंट. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे मला चॉकलेट खायला आवडत नाही. आय डोंट लाईक चॉकलेट्स. आय डोंट लाईक चॉकलेट्स. मी ऑफिसला बसनी नाही जात. आय डोंट गो टू ऑफिस बाय बस. आय डोंट गो टू ऑफिस बाय बस. मी या सोसायटीत राहत नाही. आय डोंट लिव्ह इन दिस सोसायटी. आय डोंट लिव्ह इन दिस सोसायटी. मला त्याचं वागणं काही फारसं आवडलं नाही किंवा योग्य वाटलं नाही असं म्हणायचं आहे. आय डोंट अप्रिशिएट हिज बिहेवियर. आय डोंट अप्रिशिएट हिज बिहेवियर. आता हे म्हणताना ना मला त्याचं वागणं आवडलं नाही, पण हे खूप सॉफ्टली आणि जबाबदारीने संयतपणाने सांगण्याची पद्धत आहे. म्हणजे आय डोंट लाईक हिज बिहेवियर असं न म्हणता आय डोंट अप्रिशिएट हिज बिहेवियर म्हणजे तेच पण अधिक प्रोफेशनली सांगण्याची ही पद्धत आहे. आय डोंट अप्रिशिएट समथिंग. आणखी एक सेंटेन्स स्टार्टर बघू. आय डोंट सारखंच ही डझंट किंवा शी डझंट. समजा आपण असं म्हणतोय की तिला ही भाजी आवडत नाही. शी डझंट लाईक दिस व्हेजिटेबल. शी डझंट लाईक दिस व्हेजिटेबल. तो या शाळेत जात नाही असं म्हणायचं आहे. ही डझंट गो टू दिस स्कूल. ही डझंट गो टू दिस स्कूल असं म्हणू. त्याला तिखट पदार्थ आवडत नाहीत किंवा तिखट जेवण आवडत नाही. ही डझंट लाईक स्पायसी फूड. ही डझंट लाईक स्पायसी फूड. तिला इटॅलियन पदार्थ आवडत नाहीत. शी डझंट लाईक इटॅलियन क्विझीन. शी डझंट लाईक इटॅलियन क्विझीन. अशा पद्धतीने ना आपण सेंटेन्स स्टार्टर्स असतील तर आणि 3-4 वाक्य आपण जशी बघितली ती बघून आणखी सेंटेन्सेस पण करून बघा. कमीत कमी जी ऐकली आहे ती तरी रिपीट करा आणि स्वतः पण करा. ही खूप कॉमन आणि सिम्पल असल्यामुळे यातून कितीही तुम्ही शेकडो वाक्य तयार करू शकता. परत एकदा सांगते, वाक्य मनातल्या मनात किंवा वहीत नाही करायचं आहे, आपल्याला बोलून बघायचं आहे. तुम्ही 100 नाही केली, 50 नाही केली तरी चालतील, 4 केली, 10 केली तरी ठीक आहे, पण ती बोलून पाहिली तरच त्याचा उपयोग आहे. सो हे शक्य असेल तर जरूर रिपीट करा. आत्ता शक्य नसेल तरी तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा हे जरूर रिपीट करून पहा. नेहमी लागणारी वाक्य सांगितलेली आणि तुमची स्वतःची. विथ दीज व्हेरी सिम्पल बट कॉमन सेंटेन्स स्टार्टर्स, दिस इज दीपा सायनिंग ऑफ.